आणि वर्धा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि निकाल आला तो भाजपला धक्का देणारा ठरला। वर्ध्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे हे निवडून आले। त्यांच्या विजयामागची कारणं काय आणि जे उमेदवार पडले ते का पडले याविषयी वर्ध्याचे पत्रकार काय सांगतात जाणून घेतले आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। आतापर्यंत आपण ऐकत होतो की राजकारण्यांनी भाकरी फिरवली हा शब्द प्रामुख्याने एकदम प्रचलित झालेला होता। या राजकारण्यांनी भाकरी फिरवली, त्या राजकारण्यांनी भाकरी फिरवली, परंतु आता जो लोकसभेचा निकाल काल जाहीर झालेला आहे त्यामध्ये मतदारांनीच भाकरी फिरवल्याचे जाहीर झालेलं आहे। आपण विचार केला वर्धा लोकसभा मतदारसंघाचा तर या ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक जी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एकमेव जागा होती विदर्भातील, ती जागा त्यांच्या कोट्यात आलेली आहे। त्यांनी ती जागा जिंकलेली आहे आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज वर्धा जिल्ह्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आहेत, काही तरुण पत्रकार आहेत। आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम आपण तरुण पत्रकाराकडे जाऊया। मला सांगा, या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्धेच्या ज्या उमेदवाराचा पराभव झाला त्याचा का झाला असं का वाटतं तुम्हाला? असं वाटतं त्यामागची प्रमुख कारण म्हणून जर पकडतो म्हटलं तर स्थानिक जे मुद्दे आहेत प्रामुख्याने ते अजूनही रखडलेलेच आहेत। काँग्रेसच्या काळामध्ये बदल यासाठी झाला होता की नवीन काहीतरी आपल्याला मिळेल, स्थानिक विकास होईल हे अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाही। 10 वर्षापासून वर्ध्यामध्ये असलेला ओव्हरब्रिज असो किंवा IT पार्क असो, त्याबरोबरच बेरोजगारींचे मुद्दे जे आहेत ते अजूनही 10 वर्षामध्ये काही नवीन उद्योग इथे आलेले नाही आहेत, ते जशाच तसे आहेत। साधे प्रयत्नही यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे मला वाटतं हा पराभव झालेला आहे। आणि नक्कीच रोजगाराचे व इतर प्रश्न सांगतात। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजभाऊ गोरडे आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या जे उमेदवार निवडून आले आहेत ते का आले, कसं वाटतंय? ते निवडून आले कारण आहे शरदचंद्रजी पवार। महाविकास आघाडीचे शरदराव पवार हे किंगमेकर ठरले। हे माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला कोणी इथून लढायला तयार नव्हतं, काँग्रेसचा कोणताही उमेदवार किंवा राष्ट्रपतीचा नव्हता, तेव्हा शरदराव पवारांच्या लक्षात आलं की आपले जे जुने सहकारी डॉक्टर शरदराव काळे त्यांचे वडील जेव्हा येस काँग्रेस तयार झाली होती त्यावेळेला नेमकं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना बोलावलं, ते तयार नव्हते। मग त्यांना असं म्हटलं की तुम्ही आमचं निवडणूक चिन्ह घ्या। या निवडणुकीमध्ये जे जिंकलेले आहेत ते लोकांनी ही निवडणूक लढवली, म्हणजे शरदचंद्र पवार यांचा जरी शब्द होता तो शब्द पाळण्याचं काम विदर्भातील आणि विशेषतः हा जिल्हा जो आहे हा स्वातंत्र्याची कर्मभूमी असलेला जिल्हा, या जिल्ह्याच्या निकाला वेगळं महत्त्व आहे। आणि म्हणून शरदराव पवार असं जिंकले की महाराष्ट्राचे जे 6 विभाग आहेत, 6 विभागापैकी 5 विभागामध्ये शरदराव पवार यांचा 1 खासदार निवडून आला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2, खानदेशमध्ये 1, मुंबईमध्ये 1, मराठवाड्यामध्ये 1 आणि विदर्भामध्ये 1। आता खऱ्या अर्थाने जी दिशा देण्याचं काम केलं आहे ते शरदराव पवार यांनी केलेलं आहे। पण आता मात्र त्यांना जे लोकांनी मतं दिली ती त्या मतांचा आदर करत जर संघटनेच्या आधारावरती काम केलं तर ते टिकून राहील, अन्यथा काही खरं नाही। नक्कीच शरदचंद्र पवार हे किंगमेकर ठरले असं सांगतात। अजिज भाई आपल्यासोबत आहे। अजिज भाई, नरेंद्र मोदींची सभा झाली वर्धा जिल्ह्यामध्ये, हॅट्रिकचा चान्स होता BJPला, परंतु तसं झालं नाही, भाकरी फिरली आहे, काय सांगा? त्याचं कारण असं झालं, मोदीजींनी जे 10 वर्षापासून जनतेला आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलेले नाही। बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, बेरोजगारांची संख्या वाढली, उद्योगधंदे नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, त्यामुळे जनतेत अमाप रोष होता आणि याचाच फटका या उमेदवाराला बसलेला आहे भाजपाच्या। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे हे मताधिक्याने विजयी झाले। महागाईचा फटका जोरदार बसला। नक्कीच आपण जर बघितलं तर विविध कारणे आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊया। मला सांगा, नवीन जे आता उमेदवार निवडून आलेले आहे त्यांच्यापुढे काय आव्हाने असणार आहे? मतदारांचा जो विश्वास आहे त्यात ते खरंच हे जाऊ शकते का? नक्कीच या लोकसभेमध्ये जी जुनी पार्श्वभूमी होती ती निर्णायक ठरणार आहेत, कारण की भाजपाने आश्वासनं दिली। इथे उद्योगासाठी काही कंपन्यांना निमंत्रित केले, आपल्या सिंधी रेल्वेचं जो पोर्ट आहे तिथे, त्या व्यतिरिक्त समृद्धी महामार्गावरतीही उद्योगासाठी निमंत्रण दिले, परंतु 10 वर्षाच्या काळामध्ये इथे उद्योग आले नाहीत। रोजगारीचा प्रश्न अजूनही तसाच आहे। तर यावेळेस यांच्या पुढे ही आव्हानं आहेत की इथे नवे उद्योग कसे येतील। त्या व्यतिरिक्त बरेच गांधी जिल्हा असल्यामुळे इथे बरेचसे काही अटी शर्ती आहेत, त्यामुळे इथे स्थानिक प्रक्रिया उद्योग कसे होतील आणि त्यावर माध्यमातून रोजगार कसे उपलब्ध करता येईल यावरती भर देणं आवश्यक आहे। आणि सोबतच स्थानिक मुद्दे जे आहेत विकासांचे ते बाजूला ठेवून ग्रामीण शेतकरी आणि शेतमजुरांच्या विषयाला हात घालणं हे मला वाटतं
प्रामुख्याने राहणार आहेत. नक्की एकंदरीत रोजगाराचा प्रश्न सांगतात आपण. पुन्हा राजभाऊकडे जाऊया. मला सांगा, आता जे उमेदवार पडलेले आहेत कुठं कमी पडले असतील? ते कुठेही कमी पडले नाही. फक्त एक आहे की पक्षाची जी जनसंघटना असते म्हणायचे 1 बूथ 10 यूथ 1 यूथ 1 पेपर, ही योजना ज्यांच्याकडे चालवायला त्यांनी चालवली नाही. आणि त्याच्यामध्ये सहजगत्या त्यांना म्हटलं की जमिनीवरचा माणूस हा सहज निवडून येईल, निवडून येण्याचं श्रेय घेऊ, ह्या भ्रमामध्ये ते राहिले आणि म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे. पण खऱ्या अर्थानं ही निवडणूक जे ते हरले, तर विशेषतः वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये असलेला बौद्धिस्ट आणि मुस्लिम यांनी पूर्ण भाकर फिरवली आणि अमर काळे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. नक्कीच आपण जर बघितलं तर विविध प्रश्न आहेत, विविध तर्कवितर्क आहेत. जे मागचे उमेदवार होते आणि नव्याने आलेले उमेदवार आहे, या सर्वांविषयी महत्त्वाची भूमिका काय आहे हे आता नक्कीच पाहायला जाणार आहे. गेल्या 16 तारखेपर्यंत लोकसभाचा जो कार्यकाळ आहे तो 16 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर नवीन खासदार जे आहेत हे काय काम करणार आहे हे नक्कीच पाहणे गरजेचे आहे. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.